अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड. तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हा सर्वांसाठी खूप छान जाऊ दे. जे जे तुमच्या मनामध्ये इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ दे ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर नवीन वर्षाची तर सुरुवात झालेली आहे. सो मी विचार केला या छान नवीन वर्षाची सुरुवात एका गोडापासून करूया. सो मी बनवणार आहे आज गाजरचा हलवा. प्रमाणे ही रेसिपी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर हे बघा, इकडे गाजर जे आहे त्याची वरची जी सालं आहेत ती मी काढून घेतली आणि स्वच्छ धुवून आता मी ते किसून घेते आहे. सो फायनली खूप परिश्रमानंतर हा जो गाजर आहे तो मी किसून घेतलेला आहे. सो काही जण गाजर जो आहे तो मिक्सरला सुद्धा ग्राइंड करून घेतात, बारीक करून घेतात. पण माझ्याकडे आता सध्या वेळ होता कारण मुद्रा झोपलेली आहे. सो त्यामुळे मी अशा पद्धतीने तो किसून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर मी आता गाजरच्या हलव्यामध्ये यूज करणार आहे दूध. सो खवा सुद्धा यूज करतात पण आता माझ्याकडे खवा नाही आहे. सो मी यूज करणार केशरचं दूध आहे ते तयार करायला ठेवलेलं आहे. गाजर किसून झाले बघा. इथे मी एक पॅन घेतलाय, त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे साजूक तूप आणि हे जे किसलेलं गाजर आहे ते त्याच्यामध्ये घातलंय. म्हणजे थोडा वेळ आपल्याला हे जे गाजर आहे ते तुपावर परतून घ्यायचंय कारण ह्याचा जो कच्चा स्वाद असेल गाजरचा तो निघून जाणार आहे. आणि मी 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे आणि गॅस मी बारीक ठेवलेला आहे. तर एकदा मी चेक करून घेते. टेस्टी गाजरचा हलवा हवा असेल तर थोडंसं पेशन्स लागतात कारण ह्याला थोडा वेळ लागतो शिजायला. अदरवाईज आपल्याला जर फास्ट हवा असेल तर आपण कुकरमध्ये सुद्धा बनवू शकतो. पण जास्त आपल्याला जर टेस्टी हवा असेल तर त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. जेवढा गाजरचा हलवा चांगला मुरेल तेवढा तो चांगला लागतो, टेस्टी लागतो. तो मी पुन्हा एकदा झाकून ठेवते आणि थोडासा गॅस आहे तो वाढवते. आता 5 मिनिटांनंतर पुन्हा एकदा मी चेक करते. तुम्ही बघू शकताय गाजर जे आहे त्याला आता पाणी सुटलेलं आहे. तो थोडंसं आता मी झाकण काढून ह्याला शिजवून. मी सुद्धा फर्स्ट टाइम बनवते त्यामुळे मला सुद्धा अंदाज नाही आहे की ह्याला किती वेळ लागेल. सो मी आता साखर जी आहे ती अंदाजे टाकणार आहे. तर आता मी ॲड करते केशर दूध आणि पूर्ण हलवा मी ह्याच्यामध्ये शिजवून घेणार आहे. तर हे बघा, साखर आणि दुधामुळे ह्याला छान पाणी सुटलेलं आहे. ह्याच्यातलं पाणी जे आहे ते आपल्याला पूर्ण सुकवून घ्यायचं आहे. सो हे पूर्ण सुकलं की त्यानंतर मी बनवलेला हलवा आहे तो रेडी होणार आहे. सो त्याआधी मी याच्यामध्ये ॲड करते आहे इलायची पावडर, वेलची पावडर. सो फायनली गाजरचा हलवा झालेला आहे आणि फायनल स्टेप म्हणजे इथे मी काजू आणि बदाम आहेत ते कट करून ठेवलेले. ते आता गार्निशिंगसाठी वरती फक्त घालणार आहे आणि पुढे तुम्हाला टेस्ट करून सांगेलच की कसा झालेला आहे. सो फायनली गाजरचा हलवा जो आहे तो मुद्रा आता खाते आहे. सो मुद्रा सुद्धा फर्स्ट टाइम खाते आहे. ये हे घे, हे घे. कसं झाला? ती आता बिझी आहे एवढ्यात खाण्यामध्ये. म्हणजे चांगला झालाय, छान झाला म्हणून सांग सगळ्यांना. छान, येस. ये बले बले. मी बनवलेला हलवा जो आहे त्याच्यामध्ये जर काही कमी असेल तर तुम्ही मला नक्की सजेस्ट करू शकता ह्याच्यामध्ये अजून मी काय ऍड करू. येस, तुला पाहिजे. से बाय बाय बाय.